विधानसभेसाठी भाजपचा ऍक्शन प्लॅन तयार, तर महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादवांकडे विशेष जबाबदारी। यादव आठवड्यातील 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर। काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचं महाराष्ट्रावर विशेष लक्ष, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या 15 ते 20 सभांचं नियोजन। पुणे शहरात झिकाच्या रुग्णसंख्येत वाढ सुरूच, तर एकूण रुग्णांची संख्या आता 100 वर। गर्भवतींचं प्रमाण अधिक असल्यामुळे चिंतेत भर। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांची 111 रिक्त पदं भरली जाणार। भरतीसाठी नव्यानं जाहिरात प्रसिद्ध। पुण्यातील सांगवीमध्ये गाव गुंडांचा राडा, मयूरनगरमध्ये वाहनांची तोडफोड, 15 ते 20 वाहनांचं नुकसान। ऐन सणासुदीत खाद्यतेल महागलं, प्रति किलो 20 ते 25 रुपयांची वाढ। कच्च्या तेलावरील आयात शुल्क आता वाढवल्याचा हा परिणाम। आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, हार्बरवर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर वाहतूक बंद। आजपासून देशात धावणार पहिली वंदे मेट्रो, अहमदाबाद ते भुज 350 किलोमीटरचा प्रवास 6 तासात पूर्ण होणार। आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता, काही ठिकाणी पावसानं उघडीप दिल्यामुळे उन्हाचा चटका आणि उकाड्यातही वाढ होणार। 2 महिन्यांसाठी पृथ्वीला मिळणार दुसरा चंद्र, 29 सप्टेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान होणार दुसऱ्यांदा दर्शन। खगोल अभ्यासकांसाठी ही दुर्मिळ संधी। पुण्यात विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी लक्ष्मी रोड, टिळक रोडसह शहरातील प्रमुख रस्ते बंद। मंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत या वाहतुकीमध्ये बदल। गणेशोत्सवादरम्यान सीएसएमटी ते ठाणे कल्याण दरम्यान लोकलच्या जास्तीच्या फेऱ्या, रात्रीच्या वेळी लोकलच्या 22 विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय। अंधेरीच्या राजासमोर महिलांचं सामूहिक अथर्व शीर्ष पठण, जिम्मा फुगडी आणि मंगळागौर कार्यक्रमाचं देखील आयोजन।